2 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहे। आजचा त्यांचा दौऱ्याचा दुसरा दिवस आहे आणि आज त्यांची पत्रकार परिषद नाशिकमध्ये होणार आहे। नाशिकमधील खड्ड्यांवर राज ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। कारण आणि दुसरीकडे नाशिकमध्ये आज मनसेत इनकमिंग सुद्धा होणार आहे। राज ठाकरेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे। त्यामुळे आज राज ठाकरेंची नाशिकमध्ये पत्रकार परिषद आहे। नाशिकमधल्या खड्ड्यांचा मुद्दा सातत्याने गाजतोय। एनडीटीव्ही मराठीने सुद्धा तो लावून धरलेला आहे। आज राज ठाकरे त्यावर काय बोलतात बघावं लागेल। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। राहुल वाघ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। राहुल, नाशिकचा खड्ड्यांचा मुद्दा आपण सातत्याने लावून धरलेला आहे। एनडीटीव्ही मराठीचा इम्पॅक्ट असा बघायला मिळाला की आज लगेचच मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावलेली आहे आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर राज ठाकरे सुद्धा नाशिकमध्ये ते सुद्धा या खड्ड्यांवर आज कदाचित पत्रकार परिषदेतून आपले काही मुद्दे मांडू शकतात। काय अधिकचे अपडेट्स आहेत? सौरभ, निश्चितच आपण जर बघितलं तर गेल्या 15 ते 20 दिवसापासून एनडीटीव्ही मराठीने मोहीम लावून धरलेली होती की नाशिकमध्ये संपूर्ण रस्ते खड्ड्यामुळे झालेले। एकही रस्ता असा उरलेला नाही की ज्यावर खड्डा हा नाहीये। परंतु या सर्व गोष्टीनंतर आता मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतलेली आणि आज दुपारी 2 वाजता वर्षा निवासस्थानी पदाधिकारी व शासकीय अधिकारी यांची बैठक पार पडणार आहे। आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर राज ठाकरे हे 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावरती होते। आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे आणि त्यांची सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद पार पडणार आहे। त्या पत्रकार परिषदेमध्ये ते खड्ड्यांबाबत काय बोलतात हे देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर काही पक्षप्रवेश देखील त्यांच्या उपस्थितीमध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये होणार आहे। खरं तर महानगरपालिका निवडणुकीनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे काल आणि आज नाशिक दौऱ्यावर हे आलेले होते। त्यांच्या उपस्थितीत काल देखील पदाधिकाऱ्यांच्या बैठका ह्या पार पडलेल्या होत्या आणि आज इनकमिंग त्यांच्या पक्षामध्ये होणार आहे, ते देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर खड्ड्यांमुळे नाशिकमध्ये आतापर्यंत 5 जणांना आपला जीव हा गमवावा लागलेला होता आणि 2 ते 3 मोठे मोठे ऍक्सिडेंट देखील झालेले होते। तरी निर्दावलेल्या प्रशासनाला जाग आलेली नव्हती आणि त्याची दखल आता स्वतः मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागलेली आहे आणि त्या संदर्भातली बैठक आज दुपारी 2 वाजता वर्षा निवासस्थानी त्यांच्या उपस्थितीत होणार आहे। सौरभ, निश्चितच राहुल, या दोन्ही घटनांवर आपलं लक्ष असणारच आहे। त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद।